Hello, 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 hello. Hello, hello. मॉनिटर मध्ये इफेक्ट येऊ द्या. जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम 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 कृष्ण जय जय राम कृष्ण हरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान
घेऊनिया तुळसी हार गळा काच पीतांबर तुळसी हार गळा काच पीतांबर रखटावरी देवनिया रखटावरी देवनिया तुळसी हार गळा काच पीतांबर तुळसी हार गळा काच पीतांबर हो आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर निरंतर येती ध्यान आवडे निरंतर येती ध्यान हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले गळवानी जावने मकर कुंडले गणपती श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख कामने मोठे हेची सर्व तुला पाहिण श्रीमुख आवडीने पाहिण श्रीमुख आवडीने पाहिण श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर 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 आवड निरंतर हेच ध्यान आवड निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवड निरंतर हेच ध्यान आवड निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार तुळसी हार विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हेलो 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 चेंज झाला हेलो आईज कमी करा आईज जास्त झालं हेलो हेलो सिटी मारते हेलो
थोडी लेवल वाढवायची. हॅलो हॅलो इफेक्ट येऊ दे ना, मॉनिटरला इफेक्ट येत नाही. हॅलो 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 राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरि जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम. हॅलो 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 हे जास्त जवळ आहेत का? तिथे ठेवले चालेल ना, खाली खाली ठेवा ना, चालेल खाली राहा. जाऊ दे, पाठीमागे घ्या आणखी वायरी काढा त्याच्या. रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने पाहता लोचने लोचने पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने साजने दोहा विठ्ठल परवा परवा दोहा विठ्ठल परवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी हा विठ्ठल बरबा हा विठ्ठल
बापर कुमार देवीवर हे बापर कुमार देवीवर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर हे बाप रघुमा देवीवर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हरी जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हॅलो 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 जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी मृत्यूची या भेटी जवळी आली. मृत्यूची या भेटी जवळ आली. मृत्यूची या भेटी जवळ आली. आता माझ्या मना होई सावधान 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 पुण्याची जाण कार्यशेती ओ पुण्याची जाण कार्यसिद्धी ओ पुण्याची जाण कार्यसिद्धी शेवटची घडी बुडताना लगे वेळ 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 साधावा तो काळ जवळी आला साधावा तो काळ जवळ आला साधावा तो काळ जवळ आला तुका मने चिंते कोडीचे दैवता कामणे बुद्धी मुळीची दैवता तुका मने चिंते कोडीचे दैवता कामणे बुद्धी मुळीची दैवता वारावा भोवता शब्द मिथ्या वाढावा भोवता शब्द मिथ्या वाढावा भोवता शब्द मिथ्या आता माझ्या मना होई सावधान माझ्या मना होई सावधान माझ्या मना होई सावधान माझ्या मना होई सावधान पुण्याची जाण कार्यसिद्धी पुण्याची जाण कार्यसिद्धी ओ पुण्याची जाण कार्यसिद्धी ओ पार कुमाई ओ पार जय जय ढोपार कुमाई हरे जय जय ढोपार कुमाई हरे जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय आ ढोपार कुमाई जय जय ढोपार कुमाई हरि जय जय ढोपार कुमाई गोपाल जय जय ढोपार कुमाई ढोपार कुमाई रे नो आरा
जरा कर्णमुली सांगो आली गोष्टी जरा कर्णमुली सांगो आली गोष्टी जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी जरा जबली आली मृत्यूची पेटी जबली आली आता माझ्या मना होई जावला आता माझ्या मना होई मृत्यूची या भेटी जवळी आली जवळी 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 आली मृत्यूची या भेटी जवळी पुण्याची जाण कार्य दिली पुण्याची आ
पायामध्ये चप्पल असेल ते साईडला करा. कृपया चप्पल कोणी घालू नका. चप्पल कोणी घालू नका. जरा कर्ण मुली सांगू आली गोष्टी, जरा कर्ण मुली सांगू आली गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळी आली. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. शेवटची घडी किंवा शेवटील घडी, बुडता न लगे वेळ, साधावा तो काळ जवळी आला. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. तुका म्हणे चिंती कुलीची दैवता, वारावा भोवता शब्द मिथ्या. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. विठ्ठल 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 लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग. पांडुरंग करुणाता मन मना, पांडुरंग करुणाता मन मना, पांडुरंग करुणाता मन मना, पांडुरंग करुणाता मन मना. दुसरे चरण संताजी, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया.
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंच्या अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभो जय जय माखन चोर श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जो कदास जन्म जन्म मोहे दिजियो राधे चरणों में वास श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनवर गुबर विमल जसो जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरवो कले हे दुःख बंधन मारुती नंदन हे दुःख बंधन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सर्वांनी टाळी वाजवा भजन करा बोला बोला राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम सीता राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम हे राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जरा कर्ण मुली सांगवाली गोष्टी मृत्यूची या भेटी जवळ आली आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी
कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग यच्चयावत मानवी जीवनाच्या कल्याणार्थ अवतीर्ण झालेले थोर साधू वैराग्याचे मुकुटमणी अखिल वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असलेले संत श्रीमंत महाराष्ट्र भूषण जगतवंदे जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज आजच्या अभंगातून मनाला उपदेश करतायत. महाराज सांगतात, आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. हे मना तू सावध झाला पाहिजे. या ठिकाणी तुकोबारायांनी मनाला बोध केलेला आहे. या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की संत जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःच्या मनाला जागृती का बरं देत असावेत. त्याचं उत्तर तुकोबारायच या ठिकाणी सांगतात. जरा कर्ण मुली सांगू आली गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळ आली. माझ्या डोक्यामधला एक केस, कानाच्या वरचा पिकलेला एक केस तो माझ्या कानात सांगतो. महाराज, तुम्हाला जरा अवस्था प्राप्त झाली आणि जरा अवस्था प्राप्त होणं म्हणजे मृत्यूच्या दिशेने वाटचाल होणं. मृत्यूचा समय आपल्या जवळ आल्यानंतर माणसांनी सावध झालं पाहिजे, मनाला बोध केला पाहिजे, साधना केली पाहिजे, परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. तुकोबारायांना विचारलं, महाराज कानाच्या वरचा एक केस पिकल्यानंतर मनाला सावध करण्याची आवश्यकता काय? नंतर केलं असतं तरी चाललं असतं ना. तुकोबाराय सांगतात, शेवटची घडी बुडताना लगे वेळ, साधावा तो काळ जवळ आला. शेवटची घटिका कधी आपल्या जीवनामध्ये येऊ शकतो किंवा शेवटचा वेळ आपला कधी येईल सांगता येत नाही. आपला अंतकाळ आम्हाला माहित नाही कधी येणार आहे. म्हणून मी आता माझ्या मनाला सावध करतो. कारण का, आता हातातला वेळ माझ्या हातात आहे, आताचा वेळ माझ्या हातात आहे. त्याच्यामुळं मी माझ्या मनाला सावध करतो. तुकोबारांना विचारलं, मनाला सावध करून नेमकं त्याला सांगितलं काय? तुकोबाराय सांगतात, मी माझ्या मनाला एवढंच सांगितलं, आपली जी कुलदैवत आहे. आणि तुकाराम महाराजांचं कुलदैवत कोणतं आहे तर पांडुरंग परमात्मा. तुकाराम महाराज सांगतात, मी माझ्या मनाला सांगितलं, हे मना, वारावा भोवता शब्द मिथ्या, एक परमात्मा सोडला तर सगळं हे जगत मिथ्या आहे. आणि मिथ्या असलेल्या जगताच्या पाठीमागे न लागता जो सत्य परमात्मा आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे, त्याचं तू चिंतन कर. असा साधा सरळ अभंगाचा भाव आहे. विठ्ठला विठ्ठला. मोकळा आवाज पुढे देवा. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसहा परिचय परिहार देणं अगत्याचा तो असा. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. काही निमित्तानं सेवा आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. या घरातून निघून गेलेल्या ज्या मातोश्री आहेत, कांता हरिभक्त परायण कांताताई म्हात्रे यांचं निधन होऊन आज 13 दिवस पूर्ण होत आहेत. आणि त्यांच्या 13व्या निमित्तानं म्हणजेच उत्तर कार्याच्या निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा किरण दादा आणि समस्त म्हात्रे परिवार, या परिवाराने आपल्या मातोश्रीला एक भगवत चिंतनाची श्रद्धांजली समर्पण करावी, हा दृष्टिकोन पुढे ठेवून आजचं हे कीर्तन पुष्प. या कीर्तनाकरता मला ज्यांनी पाचारण केलं ते आमचे बंधुराज नंदकुमार दादा म्हात्रे यांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्त केली. आणि आपल्या सगळ्यांचे परिचयाचे आमचे गुल्या भाऊ, मागच्या वेळेस आमचा काही परिचय नव्हता पण आता चांगला परिचय. विठाला विठाला यांच्या माध्यमातून आलेली ही कीर्तनाची सेवा आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. उपस्थित सर्व गुणीजन मंडळी तथा आपण सर्व ग्रामस्थ मंडळ, आप्तेष्ट मंडळी, आमचे परमार्थ प्रेमी आदरणीय आमचे महाराज सुद्धा, बिभीषण महाराज, बरोबर ना, बिभीषण महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि त्यांचे हे सवंगडी सगळे आमचे विणेकरी बाबा असतील, गोपाल महाराज आणि सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने संकल्पित वेळेमध्ये आपण या अभंगाचा भाव पाहण्याचा विचार करू. विठ्ठला विठ्ठला. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराज आजच्या अभंगातून उपदेश करत आहेत. तुकाराम महाराजांचा गाथा जर आपण पाहायला गेलो तर तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये अनेक प्रकरण आपल्याला पाहायला मिळतात. अनेक प्रकरण आहेत. तुम्ही म्हणाल हे काय प्रकरण आलं, तर तुकाराम महाराजांचे काही विषय आहेत की आपल्या जीवनामध्ये जो गाथा त्यांनी आपलं जीवन त्या गाथेकरता समर्पण केलं, आत्मकल्याणाकरता, जगाच्या कल्याणाकरता, आणि सुंदर असा गाथा निर्माण केला. का
आता सध्याच्या काळात लोकांचा माथा ठिकाणावर राहिला नाही आणि त्याच्याकरता गाथेची आवश्यकता आहे. आणि असा गोड गाथा तुकोबारांनी निर्माण केला. त्याच्यामध्ये काही संतपर आहेत, कधी नामपर आहे, मागणीपर आहे, अशी अनेक प्रकरणं घातलेली आहेत. पण त्याच्यामध्ये एक प्रकरण असं आहे ते म्हणजेच उपदेशपर. विठाला विठाला तुकाराम महाराजांचा गाथा जर पाहिला तर त्या गाथेमध्ये अनेक प्रकरण आहेत. त्याच्यापैकी एक प्रकरण आहे उपदेशपर नावाचं. आणि उपदेश तुकोबारायांनी तुकोबारांच्या समोर जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला तुकोबारांनी उपदेश करत असताना भिन्न भिन्न स्वरूपाने केलेला आहे. अधिकार तैसा करू उपदेश. तुकाराम महाराजांनी पाहिला कोणा अधिकाराचा हा माणूस आहे आणि त्या पद्धतीने त्याला उपदेश केला. पहिलीच्या वर्गात जर शिक्षक गेला तर 10वीचं प्रकरण तिथं मांडत नाही. तो त्याला पहिलीचे धडे तो त्या ठिकाणी शिकवत असतो. आणि 10वीच्या त्या ठिकाणी क्लासमध्ये जर गेला तर पहिलीचे धडे तो गिरवत नाही. लक्षात घ्या. तसं तुकोबारांच्या समोर जो व्यक्ती असेल, ज्या अधिकाराचा असेल, त्या अधिकार परत्वे तुकोबारांनी केलेला उपदेश आहे. विठाला पण कधी कधी तुकोबारांच्या जीवनात आपण पाहायला गेलो तर कधी साधूला उपदेश केला, कधी देवाला सुद्धा जाग करण्याचं काम केलं, उपदेश करण्याचं काम केलं, कधी योग्याला जागा केला, तर कधी तुम्हा मला माणसाला जागा करण्याचं काम केलं, तर कधी कधी तुकोबारे स्वतःच्या मनाला जागृती देत आहेत. विषयाला जागृती देण्याचं काम केलं, पामराला केलं, मुक्ताला केलं, जिज्ञासाला केलं. अनेक प्रकरण आहेत. पण त्याच्यापैकी जर आपण पाहायला गेलो तर संतांनी कधी कधी आहे ना भगवान परमात्म्याला सुद्धा सोडलं नाही, त्याला सुद्धा जागवण्याचं काम केलं. संत महात्म्याने या ठिकाणी भगवान परमात्म्याला सुद्धा जागृती देण्याचं काम केलं, उठवण्याचं काम केलं. अनेक वारकरी मिळून महाराज पांडुरंगाच्या राऊळामध्ये पहाटे पहाटे जातात. तसे संत महात्मे पहाटेच्या वेळेला भगवंताच्या राऊळामध्ये जात आहेत. आणि राऊळामध्ये गेल्यानंतर दृश्य पाहिलं तर भगवान परमात्मा झोपलेले आहेत. तसा तो झोपत नाही, परमात्मा झोपलेला आहे हे संतांनी पाहिलं. आणि संतांनी भगवंताला सांगितलं, देवा अरे अरुणोदय झालाय ना, सूर्य निघालाय, अरुणोदय झालेला आहे, सूर्य उदयाला आलेला आहे. देवा किती वेळ झोपता तुम्ही जागे झाला पाहिजे का? वाळवंटापासून लाईन लागले तुझ्या दरवाजापर्यंत, महाद्वारापर्यंत. एवढी मोठी लाईन तुझ्या दर्शना करताय आणि तू आणखी झोपा काढतो. भगवान परमात्म्याची झोप चालू आहे. शेवटी संतांना वाटलं आता थोडस घरच्या लोकांना सांगितलं पाहिजे. कोणाला? मातोश्रीला प्रार्थना केली, आई साहेब भगवंताला तुम्ही जागा करण्याचं काम करा. राही रखुमा बाई तुम्हा ये उद्या दया, तुम्हा ये उद्या दया, सेज हलवुनी जागे करा देवराया. आमचा काय परमात्मा ऐकत नाही, तुम्ही जरा हात लावा त्यांना, हलवा आणि जागे करा. जगाच्या मालकाला जागा करण्याचं काम संत महात्म्याने केलं. तरीही परमात्मा जागा होत नाही. शेवटी सांगितलं, सामान्य लोक नाही तुझ्या दर्शना करता. त्रिशूल डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. भगवान परमात्म्याला जाणीव करून देतायत, आम्ही रोज येतो, यात नवल नाही, आज कैलाशीचा देव तुझ्या दर्शना करताय. विठाला विठाला
म्हणजे भगवान परमात्म्याला जाग करण्याचं काम साधूने केलेलं आहे. संत महात्मे देवाला सुद्धा जाग करत आहेत. लक्षात घ्या. मी एक नेहमी प्रकरण सांगत असतो. नामदेव महाराजांचं कीर्तन वालवंटामध्ये बाबा चालू होतं. नामदेव महाराजांचं कीर्तन वालवंटात चालू होतं आणि त्या वालवंटामध्ये नामदेव महाराज कीर्तन करत असताना अनेक भाविक वर्ग त्या ठिकाणी नामदेव रायांचं कीर्तन श्रवण करण्याकरता आलेले होते. नामदेव रायांचं कीर्तन जेव्हा चालू होतं ना, लोक मंत्रमुग्ध झाली, लोकांना समाध्या लागल्या महाराज त्या कीर्तनातून. हे नामदेव महाराजांच्या कीर्तनाचा प्रताप आहे. नामदेव महाराजांच्या कीर्तनाचा प्रताप आहे की तिथे बसलेल्या लोकांना समाध्या लागल्या. आमच्याही कीर्तनात लागतात, पण झोपा नाही, दिवसा समाध्या नाही, झोपा लागतात महाराज. लक्षात घ्या. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये मंत्रमुग्ध झालेला समाज आहे. पांडुरंगाच्या भजनामध्ये तल्लीन झालेला आहेत. आता विचार करा, एवढा वैष्णवांचा मेळा जर उपस्थित असेल, परमात्म्याचं भजन चालू असेल, तर जगाच्या मालकाला विटेवर करमेल का? जगाच्या मालकाने वीट सोडली आणि वाळवंटामध्ये आले. आणि वालवंटामध्ये आल्यानंतर नामदेव महाराजांच्या पुढे आले. एवढंच नाही, नामदेव महाराजांच्या पुढे आल्यानंतर गप नाही बसले, काय करायला लागले? नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, धनी म्हणे देवा बोला भंग. नामदेव महाराजांचं कीर्तन, थोडासा हॉल इफेक्ट आहे. नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. त्या कीर्तनामध्ये समाज मंत्रमुग्ध आहे. आता कीर्तनामध्ये पाठीमागे आलेल्या माणसांनी पाठीमागे बसलं पाहिजे, हा नियम आहे. पण सगळ्यांना पुढं करत करत महाराज सरकवत पांडुरंगाने पुढे जागा प्राप्त केली. आल्यानंतर गपचूक बसावं की नाही, कीर्तनकाराच्या पायाजवळ बसावं, जमलं तर गुळ द्यावं त्याला. पण त्या ठिकाणी महाराज पांडुरंगाने पुढे यावं आणि पुढे आल्यानंतर गप्प नाही बसले. एवढे वारकरी महाराज भजनामध्ये दंग झाल्यानंतर पांडुरंगाला सुद्धा त्याचा आनंद आवरला नाही, तेही नाचायला लागले. आनंदाने परमात्मा उड्या मारायला लागला. चला ठीक आहे, पाठीमागून आल्यानंतर पाठीमागं बसलं पाहिजे पण पुढे आलात, आल्यानंतर पायाजवळ बसलं पाहिजे पण तरी सुद्धा तुम्ही उभे राहिलात. उभं राहिल्यानंतर एवढं नाचावं, किती नाचावं याला सुद्धा मर्यादा ना. संत महात्मे सांगतात, देव एवढा नाचला की कमरेचा नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर. जगाच्या मालकाला सुद्धा नाचणं आवरलं नाही. नामदेव महाराजांच्या पुढे उभं राहून भगवान परमात्मा नाचायला लागला. केवढा नाचला, कमरेचा पितांबर गळून पडला तरी परमात्म्याला शुद्ध नाही. शेवटी तिथं असलेले कबीर महाराज आणि पांडुरंगाला सावध करत आहेत. संत महात्म्यांनी देवाला सुद्धा सावध केलेलं आहे, जाग केलेलं आहे. संतांनी संतांना सुद्धा जागृती दिली. महाराज दिली की नाही? मुक्ताबाईने नामदेव महाराजांना जागृती दिली. संतांनी योग्याला सुद्धा जाग करण्याचं काम केलं. 1400 वर्ष जीवन जगलेला, 14 विद्या 64 कलांनी परिपूर्ण असलेलं जीवन म्हणजे चांगदेव महाराजांचं जीवन. पण त्या चांगदेव महाराजांना सुद्धा सावध आणि चांगदेव महाराजांना सुद्धा जाग करण्याचं काम संत मुक्ताबाई महाराज करतात. संतांनी संतांना जागृती दिली, संतांनी ईश्वराला जागृती दिली, साधूने योग्याला सुद्धा जाग करण्याचं काम केलं. मुक्ताबाईचा जर आपण विचार केला तर मुक्ताबाईचे आपल्यावर फार उपकार आहे. सज्जनो लक्षात घ्या, योग्याला जाग केलं, साधूला जाग केलं एवढंच नाही, आपल्या स्वतःच्या भावाला सुद्धा जागृती देण्याचं काम
ज्ञानोबारांना सुद्धा जागृती देण्याचं काम संत मुक्ताबाई करतायत. मधुकरी आणण्याकरता जेव्हा आळंदी क्षेत्रामध्ये प्रवेश केला, लोकांनी ज्ञानोबारांना पाहिल्यानंतर दरवाजे बंद केले बरं का. ज्ञानोबारा जवळून जात असताना ज्ञानोबारांची सावली जर एखाद्या माणसावर पडली तर तो माणूस इंद्रायणीमध्ये जाऊन स्नान करायचं. का? संन्याशाच्या पोराची सावली माझ्या अंगावर पडले, मी विटाळलो गेलो. आणि ज्ञानोबारांना पाहिल्यानंतर लोक विटाळ म्हणत होते, दरवाजे बंद करत होते. ज्ञानोबारांना सुद्धा संताप निर्माण झाला की ज्या विश्व कल्याणाकरता आपला अवतार आहे, पण तो जगत जर आम्हाला पाठ दाखवत असेल तर इथं राहून उपयोग काय. ज्ञानोबारांनी खांद्यावरची झोळी खांद्यावर घेऊन पुन्हा आपल्या झोपडीच्या दिशेने प्रवेश केला. आपल्या झोपडीमध्ये जाऊन ज्ञानोबाराय बसले, पण दोन्ही गुडघ्याच्या मध्ये डोकं ठेवलंय. आणि ज्ञानोबाराय विचार करतात, ज्या जगत कल्याणाकरता आपण आलो, पण तो जगतच जर आपल्याशी असा व्यवहार करत असेल तर आपण कुणाकरता जगायचं. ज्ञानोबारायांचा चेहरा लाल बुंद झालेला सज्जनो. ज्ञानोबाराय विचार करतायत. तेवढ्यामध्ये मुक्ताईच्या लक्षात आलं, ज्ञानोबाराय आळंदीतून परत आलेत, मधुकरी आणली नाही, रिकाम्या हाताने आलेत. याचाच अर्थ या समाजाने ज्ञानोबारांना काहीतरी बोललं असावं, काहीतरी अघटित घडलेलं असावं. मुक्ताबाई जवळ जातात तर दरवाजा बंद. एका छिद्रातून मुक्ताबाईने पाहिलं आणि विचारलं, दादा कशा करता रुसून बसलाय? अरे जगाने जर तुला काहीतरी बोललं असेल तर संतांनी शांत झालं पाहिजे, योग्याने शांत झालं पाहिजे. ही योग्याची लक्षणे आहेत दादा. आणि जगत कल्याणाकरता जर आपण आलोय आणि त्यांच्याकडे जर तूच जर पाठ लावून बसला तर या विश्वाचं कल्याण कोण करणार आहे दादा? तुला इथून बाहेर निघालं पाहिजे. जगत कल्याणाकरता तुला कार्य करायचंय. आणि योगी कुणालाही म्हणत नाही महाराज, जो पावन मनाचा आहे त्याला योगी म्हणतात. योगी पावन मनाचा, 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 योगी पावन मनाचा. साहे अपराध, साहे अपराध, साहे अपराध, जनार्दन मामुनी ज्ञानराज साये अपराध जनार्दन, साहे अपराध काठी उघडा ज्ञानेश्वरा, काठी उघडा ज्ञानेश्वरा, काठी उघडा ज्ञानेश्वरा, काठी उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा. लहानशी चिमुरडी मुक्ताबाई महाराज ज्ञानोबारांना जागृती देण्याचं काम करते. आज जर ज्ञानोबारांना जर मुक्ताबाईंनी जागं केलं नसतं तर आज पवित्र ज्ञानेश्वरी आपल्या हातात पडली नसती. हे मुक्ताबाईचे उपकार आहेत. मुक्ताबाईचे अनंत उपकार आहेत. अनेक देवांना तिने जाग करण्याचं काम केलं. ज्ञानदेव, चांगदेव, नामदेव या प्रमुख 3 देवांना महाराज जाग करण्याचं काम केलं. साधूने देवाला जाग करण्याचं काम केलं, साधूने साधूला जाग करण्याचं काम केलं, साधूने योग्याला जाग करण्याचं काम केलं. एवढंच नाही तर साधूने तुम्हाला सुद्धा जाग करण्याचं उठ काम. जागे वारे आता, उठ जागे वारे आता, स्मरण करा
तुम्हा मला सुद्धा जाग करण्याचं काम केलं. सज्जन लक्षात घ्या. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. आई करे जन तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. संत महात्म्याने तुम्हा मला जाग करण्याचं काम केलं. सज्जन, कसं वागावं कसं जगावं हे संतांनी शिकवलं. विठाला आज जर संत आपल्या जीवनामध्ये आले नसते तर आपलं जीवन सैराट झालं असतं. लक्षात घ्या. आज कुठेतरी आम्ही स्थिर आहोत, त्याचं महत्वाचं कारण संत जीवनाशी आम्ही निगडीत आहोत. संतांचे विचार आम्ही आत्मसात केले म्हणून आपण या स्थितीला सध्या आहोत. लक्षात घ्या. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, साधूने देवाला जाग केलं, साधूने साधूला जाग केलं, साधूने योग्याला जाग केलं, साधूने तुम्हा मला सुद्धा जाग करण्याचं काम केलं. पण आजचं वैशिष्ट्य आहे अभंगाचं. आज तुकोबाराय देवाला जाग करत नाही, आज तुकोबाराय साधूला जाग करत नाही, आज तुकोबाराय तुम्हा मला जाग करत नाही, आज तुकोबाराय योग्याला जाग करत नाही. आज तुकोबाराय जाग कुणाला करतायत? अभंगाचं दुसरं जन. आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान. ओम पुण्याची दान कार्य सिद्धी, ओम पुण्याची दान कार्य सिद्धी, आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान. ओम पुण्याची दान काय सिद्धी, ओम पुण्याची दान कार्य सिद्धी, मॉनिटर द्या. आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची दान कार्य आता माझ्या मना होई सावधान, ओ पुण्याची दान, ओ पुण्याची दान कार्य सिद्धी, कार्य सिद्धी, कार्य सिद्धी. तुकाराम महाराजांनी देवाला जाग नाही केलं, तुकोबारांनी साधूला जाग नाही केलं. तुकोबारा आज तुम्हा मला जागृती नाही देत, आज तुकोबारा स्वतःच्या मनाला जागृती देण्याचं काम करतायत. आता माझ्या मना, आता आता हा वर्तमान वाचक शब्द आहे. आता तुकोबारांना काहीतरी दिसलं असावं म्हणून तुकोबारा स्वतःच्या मनाला जागृती देतात. हे मना तू सावध हो. आणि आपल्या स्वतःच्या मनाला वेळच्या वेळे माणसाने सावध केलं पाहिजे. लक्षात घ्या. तुकोबारांचे असे अनेक अभंग आपल्याला पाहायला मिळतील महाराज, बरोबर की नाही? नको नको माना गुंतू माया नको नको मना गुंतू माया झाले, हे नको नको माना गुंतू माया झाले, नको नको माना गुंतू माया झाले. काळ आला जवळी ग्रास वया, काळ आला जवळी
स्वतःच्या मनाला जागृती देत आहेत. तुकोबाराय सांगतात, नको नको मना गुंतू माया जाळी, आता माझ्या मना होई सावधान. स्वतःच्या मनाला जागृती तुकोबाराय देतात. का देत आहेत महाराज लक्षात घ्या. मन कधी कोणी पाहिलं का? पाहिलंय? तुमचं मन तुम्हाला कधी दिसलंय? हात दिसतात, पाय दिसतात, डोळे दिसतात, कान दिसतं, सगळं काही दिसणारे आहे. पण मन दिसतो का? दिसत नाही. मन न दिसणाऱ्या मनाला तुकोबाराय कसं काय उपदेश करतायत? लक्षात घ्या. आता माझ्या हाता होई सावधान असं बोलायला पाहिजे ना. पण तुकोबाराय मनाला जागृती देत आहेत. त्याचं एकमेव कारण आहे. बंध आणि मोक्षाला जर कारण काय असेल तर मन आहे. विठाला विठाला गीताकार वर्णन करतात महाराज. लक्षात घ्या. मन येव मनुष्यानम कारणम बंध मोक्षयो. बंध आणि मोक्षाला जर कारण जर का असेल तर स्वतःचं मन आहे. लक्षात घ्या. तुम्हाला परमार्थ करायचा का प्रपंच करायचा हे तुमचं मन ठरवतंय. तुम्हाला कीर्तनाला जायचं का तमाशाला जायचं हे सुद्धा तुमचं मन ठरवतो. विठाला तुमच्या मनाने ठरवलं तर याच देहाने परमात्मा मिळवता येतो, आणि तुमच्या मनाने ठरवलं तर या देहातून राक्षस वृत्ती निर्माण होऊ शकते. लक्षात घ्या. चांगलंही मन करू शकतो आणि वाईट सुद्धा मन करू शकतो. लक्षात घ्या. म्हणून या मनाला जागृती देण्याचं कारण एवढंच आहे की हा नको त्या ठिकाणी जातो. तुकोबारांच्या लक्षात आलं. देवाला सांगितलं, देवा अरे हे एवढं चंचल आहे, बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. एवढं चंचल असलेलं मन आहे, म्हणून त्या मनाला मी सावध करण्याचं काम करतो. लक्षात घ्या. मनो मधु करो मेघो मानिनो मदन मरुत मा मदो मरकटो मत्स्य मकारा दश चंचला. 10 गोष्टी चंचल सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या नंबरची गोष्ट जर कोणती असेल तर मन आहे. विठाला तुम्ही शरीराने इथं बसलात पण तुम्ही मनाने कीर्तनात असालात अशी ही शाश्वती नाही. लक्षात घ्या. एवढं कठीण असलेलं मन आहे आणि त्या मनाला तुकोबाराय जागृती देण्याचं काम करतायत. तुकाराम महाराजांना विचारलं, अनेकांना जागे करणारे तुम्ही संत, पण आज तुमच्या स्वतःच्या मनाला जागृती देण्यासारखं झालं तरी काय, घडलं तरी काय? तुकोबाराय त्याचं उत्तर पहिल्या चरणात देतो. जरा कर्ण मुनी सांगवारी गोष्टी, जरा कर्ण मुनी सांगवारी गोष्टी, जरा कर्ण मुनी सांगवारी गोष्टी, जरा कर्ण विचारलं, महाराज अनेकांना तुम्ही सावध करणारे संत, पण आज तुमच्या स्वतःच्या मनाला जागृती देण्याचं काम तुम्ही का करता? तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला का सावध करता? असं काय तुमच्या जीवनामध्ये घडलं ते आम्हाला सांगा. तुकोबाराय सांगतात, मी एक दृश्य पाहिला. माझ्या जीवनातली एक घटना मी तुमच्या पुढे सांगतो. माझ्या कानाच्या वरचा एक केस पिकला. जरा जरा या शब्दाचा अर्थ आहे म्हातारी अवस्था. कर्ण या शब्दाचा अर्थ आहे कान. मुळी म्हणजे केस.
कानाच्या वरचा पिकलेला एक केस माझ्या कानात सांगायला लागला, महाराज तुम्हाला जरा अवस्था प्राप्त झाले. आणि जरा अवस्था प्राप्त होणं म्हणजे मृत्यूच्या दिशेने वाटचाल चालू होणं. मग तुकाराम महाराजांच्या डोक्यातला एक केस पिकल्यानंतर तुकोबाराय स्वतःच्या मनाला जागृती देत आहेत. आता आपण विचार केला पाहिजे, कारण परमात्म्याने भगवंताने दिलेलं हे आपल्याला पहिलं लेटर आहे. विठाला आम्हाला भगवान परमात्म्याने दिलेलं हे पहिलं लेटर आहे. आपल्या डोक्यातले केस पिकायला लागले की आपण समजलं पाहिजे आता आपले काय जास्त काळ राहिला नाही. आता तिकडे आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे. केस पिकला की आपण आपलं समजायचं पहिलं लेटर आलंय. दुसरं लेटर म्हणजे दात पडायला लागले की समजायचं आपण परमात्म्याने दुसरा लेटर आम्हाला दिला. तिसरा लेटर कानपूर लाईन बंद करून टाकतो तो. आणि चौथं महाराज लेटर असं असतं, नाक मुख गळू लागले लाल आणि शेंबूड. नाकातून तोंडातून महाराज घाम यायला लागली की समजायचं आपला शेवटचं लेटर आहे. विठाला तो काळ आम्हाला ग्रासण्याकरता आल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय सांगतात, मृत्यूच्या दिशेने वाटचाल चालू झाल्यानंतर मी शांत नाही बसलो, तर माझ्या मनाला मी सावधानतेचा इशारा दिला. हे मना, आता आपला शेवटची वेळ कधी मला माहित नाही, पण तू सावधान झाला पाहिजे. तू जर बेवसावत जर राहिला तर आपली या ठिकाणी आपली हानी झाल्याशिवाय राहणार नाही. मानवी देहाला आल्यानंतर आपलं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर आपल्या मनाला जागृती देणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि तुकोबाराय ती गोष्ट करतायत. जरा कर्ण मुली सांगू आली गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळी आली. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. तुकोबारायांच्या डोक्यातला एक केस पिकल्यानंतर तुकोबाराय स्वतःच्या मनाला जागृती देत आहेत. आपला एकही काळा शिल्लक राहत नाही तरी सुद्धा आम्ही जागे होत नाही. विठाला उलट त्याला रंगवण्याचा प्रयत्न करतो. पण 2-4 नोटीस झाल्या की महाराज बँक जशी गाडी खेचून नेते ना, तसा भगवान परमात्म्याचा सुद्धा महाराज आदेश आला की तो त्याला आपल्याला घेऊन जात असतो. लक्षात घ्या. म्हणून सावधान झालो पाहिजे. सावधान. अनेक लोक सावध झाली महाराज. परीक्षिती राजाला कळलं 7 दिवसामध्ये माझा मृत्यू आहे. परीक्षिती राजाला कळलं 7 दिवसामध्ये माझा मृत्यू आहे. आणि मृत्यू आहे हे जेव्हा त्याला कळालं, मला 7 दिवसात मारायचंय, शांत नाही बसलं. राज्याचा त्याग केला महाराज. शुक तीर्थावर जाऊन गोड असं भागवत शुकाचार्यांच्या मुखातून श्रवण केलं आणि स्वतःचं कल्याण करून घेतलं. मग मला विचारायचंय महाराज, त्या परीक्षिती राजाला कळलं 7 दिवसात मी मरणार आहे, आपल्याला 8वा दिवस आहे. आपण सुद्धा या 7च दिवसात मरणार आहोत. मग परीक्षिती राजा जर सावध झाला असेल तर आपण का बेसावध. विठाला दिवा विजायच्या आतमध्ये तेल टाका महाराज. ताण लागायच्या अगोदर पाण्याची व्यवस्था करा. तसं मरण येण्याच्या अगोदर सावध व्हा. वेळ गेल्यानंतर सावध होता येत नाही. लक्षात घ्या. एक उदाहरण सांगतो, लक्षात येईल. घरामध्ये 3 माणसं होती. 3 माणसं. चांगला सुंदर असा प्रपंच त्यांचा चालू होता. पण प्रपंच करता करता महाराज त्यांचा जीवनामध्ये एक नियम असा होता, जेवायला बसलं की कोणी कोणाशी बोलायचं नाही, शांतपणे जेवायचं, भगवंताचं नाव घ्यायचं आणि जेवणाला सुरुवात करायची. जेवायला सुरुवात केली महाराज. जेवायला बसलेले तिघांनी जेवायला सुरुवात केली. जेवता 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 वडिलांच्या वरणाच्या वाटीमध्ये एक झुरळ पडलं. आणि झुरळ पडलेलं मुलांनी पाहिलं आणि मुलांनी सांगण्याचा प्रयत्न केला, बाबा. बापांनी थांबवलं, थांब जरा, काही सांगायचंय ना. जेवण झाल्यानंतर वरणाची वाटी उचलली, तोंडाला लावली, पुन्हा आवाज दिला, बाबा थांबा. मुलाला थांबवलं गेलं. पुन्हा जेवायला सुरुवात केली. वरणाची वाटी पूर्ण महाराज त्या ठिकाणी वडिलांनी पिऊन घेतली. जेवण झाल्यानंतर एका पलंगावर 3 जण बसलेले आहेत, आई, वडील आणि मुलगा. आणि विचारलं बाळाला, सांग आता तुला काय सांगायचंय ते सांग. मुलाने सांगितलं, आता उपयोग काय, जेव्हा तुम्हाला सांगत होतो तेव्हा तुम्ही थांबले नाही, माझं ऐकलं नाही. म्हणजे काय झालं ते सांग. म्हणजे आता सांगून तरी उपयोग काय. म्हणजे झालं काय होतं तेवढं सांग. म्हणजे तुमच्या वर्णामध्ये, तुमच्या डाळीमध्ये झुरळ पडले ते तुम्ही. मग तेव्हाच जर महाराज सावध झाला असता, झुरळ पोटात गेलं असतं का. तसं वेळेस सावध झालं पाहिजे महाराज.
वेळ जर जीवनातून निघून गेली तर ती वेळ परत मिळत नाही, लक्षात घ्या. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवनामध्ये 7 दिवस मरायला बाकी राहिल्यानंतर परीक्षित राजा सावध झाला. एकाच्या जीवनात तर 1 तास होतं खटवांग राजाच्या जीवनामध्ये, पण 1 तासामध्ये स्वतःचं आत्मकल्याण करून घेतलं महाराज. मरण कळालं की माणसाने सावध झालं पाहिजे, लक्षात घ्या. मग मरण जरी आम्हाला कळत नसलं तरी मरण येणार नाही का? बोला. शेतकरी राजाला जर पावसाची वेळ कळाली तर शेतकरी सावध होतो. शाळकरी मुलांना, शाळेतल्या मुलांना शाळा कधी आहे हे जर कळालं तर महाराज तो शाळेतला विद्यार्थी सावध होतो. मग आम्हाला मृत्यूची वेळ नाही कळली पण मृत्यू येणार आहे हे जर लक्षात आलं तर आम्ही सावध का होत नाही? विठाला महाराज सांगतात मरण काळ जवळ आलेला आहे, आपण प्रत्येकाने सावध झालो पाहिजे महाराज. आपल्या जीवनामध्ये एक महात्मा तुकोबाराय सावध झाले तसे रामदास स्वामी सुद्धा सावध झाले महाराज. लग्न बोहल्यावर चढल्यानंतर ब्राह्मणाने एक शब्द मुखातून काढला, सावधान. आणि सावधान शब्द मुखाला आल्याबरोबर ब्राह्मणाला विचारलं, बाबा हे कुणा करता? हा सावधान शब्द कुणा करता? ब्राह्मण जे मंगलाष्टक म्हणत असतो ना त्याच्यामध्ये वधू आणि वराला उपदेश केलेला असतो. त्यांनी संसार कसा केला पाहिजे, त्या संसारामध्ये त्यांनी कसं राहिलं पाहिजे याचा सगळा बोध महाराज त्या मंगलाष्टक मध्ये सांगितला गेला. पण आम्हाला ती मंगलाष्ट ऐकण्याची मनस्थितीच नसते बाबा. लोक ब्राह्मणाला सांगतात जास्त नको घेऊ, 2च घे बस. इकडं 1-1, 2-2 तास आम्ही अर्धा तास तिकडं मंदिराजवळ नाचणं ते आमचं चालतंय, पण विधी आमचा लवकर झाला पाहिजे. विठाला विठाला. असं म्हणतात राम प्रभूचं लग्न काही क्षण उशीर झाला होता. किती? 14 सेकंद. बघा बाबाने सांगितलं 14 सेकंद रामरायाचं लग्न उशिरा लागलं. 14 वर्षाचा वनवास त्यांना मिळाला. आपलं लग्न 4:30चं, नवरदेव घरातून 4:30ला निघतो. विठाला सज्जनो, हात जोडून विनंती असेल, लग्न हा धिंगाणा करण्याचा हा लक्षात घ्या. लग्न हा 16 आहे नाही, लग्न हा संस्कार आहे. 16 संस्कारापैकी एक संस्कार म्हणजे लग्न संस्कार आहे, विवाह संस्कार आहे. आणि तो संस्कार म्हणूनच आपण केला पाहिजे, लक्षात घ्या. संस्कार म्हणून केला पाहिजे. पण आता नको त्या गोष्टीला प्राधान्य जास्त आहे महाराज. सजावट, नटणं, सजणं याच्यातच आमचा वेळ चाललाय. आणि विधी करता आपण ब्राह्मणाला सांगतो उरक, लवकर उरक, जास्त वेळ नाही. विधी हा पूर्णता झाला पाहिजे. खरा ब्राह्मण असेल ना महाराज तो तुम्हाला सांगेल दुसरा ब्राह्मण बघा, मी विधी करणार नाही. कारण अर्धी विधी जर त्याच्याकडनं चुकीची घडली किंवा अर्धीच जर विधी केली तर त्या ब्राह्मणाला सुद्धा अर्धा दोष लागतो. म्हणतो कधी तुमची विधी घेणार नाही. तो म्हणत माझ्या पद्धतीने जर मी विधी करत असेल तर ठीक आहे, तुमच्या म्हणण्यानुसार मी चालणार नाही. आपण त्यांना वेळ दिली पाहिजे महाराज. का? कारण 2 वधू आणि वर एकत्र येऊन त्यांचा सुखाने संसार थाटणार आहेत. मग त्या संस्काराकरता काही वेळ पाहिजे की नाही? चला, मला सांगायचं तात्पर्य एवढा विस्तार मी का केला. रामदास स्वामी त्या बोहल्यावर चढले, ब्राह्मणाचा एक शब्द कानावर पडला आणि सावधान झाले. बाहेर पडले ते प्रभू रामचंद्राचा. महाराज त्या ठिकाणी दर्शन त्यांना प्राप्त झालं, बाहेर निघून गेले. पण सेवा एवढी केली की भगवान परमात्म्याला सुद्धा प्रगट व्हावं लागलं. चला, सांगायचं तात्पर्य एवढं, मृत्यूची वेळ जर आम्हाला कळाली तर आम्ही सावध झालो पाहिजे. जरा कर्ण मुली सांगू आली गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळ आली. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्य शेती. मरण काळ जवळ आलं की आपण आपल्या स्वतःच्या मनाला सावध केलं पाहिजे, असं चिंतन तुकोबाराय करतायत. महाराजांना विचारलं, महाराज एकच तर केस पिकला होता ना, कुठे जास्त केस पिकले होते आणि कुठं लगेच तुमचा मरण काळ जवळ आला होता? मग तरी सुद्धा तुमच्या मनाला तुम्ही सावध का करता महाराज, का करता? नंतर केलं असतं तरी चाललं असतं ना. पण तुकोबाराय सांगतात मी नंतरही केलं असतं, पण माझं मरण मला कळत नाही ना कधी येईल. अभंगाचं 3रं चरण. शेवटी लगाडी बुडतान लगे वेळ, शेवटी गाडी बुडतान लगे वेळ, शेवटी लगाडी मनाला लगे वेळ, शेवटी लगाडी मनाला लगे वेळ. साधावा तो काळ जवळी आला,
माझ्या मनाला मी सावध केलं असतं सज्जनो. एखादा केस पिकल्यानंतर लगेच सावधान करण्याची मला आवश्यकता नव्हती, पण शेवटची घटिका, शेवटचा काळ वेळ कधी येईल हे सांगून येत नाही, लक्षात घ्या. म्हणून मी माझ्या स्वतःच्या मनाला जागृती दिली महाराज. आणि शेवटचा क्षण कोणाचा कुठल्या वेळेला असेल सांगता येत नाही, लक्षात घ्या. आता आपल्या जवळ एक घडलेली घटना. अनेक लोक महाराज या ठिकाणी रेल्वेचा प्रवास करतात, मुंबईला जाऊन तिथं काम करतात, उदरनिर्वाह करतात, पोटा करतात. पण परवा घडलेली घटना महाराज, मुंबऱ्याच्या जवळपास गेल्यानंतर दोन समोरासमोर जेव्हा रेल्वे येतात त्या टर्नवर जवळजवळ 6 मुलं त्या ठिकाणी त्या ट्रेन मधून खाली पडली आणि त्याच्यातली 6 मुलं जागीच ठार होतात. शेवटची घडी, शेवटचा काळ आपल्या जीवनामध्ये कधी येईल. कुणाचा बाप असेल, कुणाचा मुलगा असेल, कुणाचा भाऊ असेल, कुणाचा पती असेल, घरातून निघत असताना त्यांना सांगून निघाला असेल संध्याकाळी लवकर येतो बरं, कामावर निघून जातो. बायकोनी डब्बा दिला असेल, दरवाजापर्यंत सोडायला गेली असेल, टाटा बाय बाय झाला असेल, संध्याकाळी लवकर या. पण घरातून आपल्या निघालेला माणूस पुन्हा घरी आला नाही, लक्षात घ्या, हे त्याचं दुर्भाग्य. शेवटची घटिका सांगून येत नाही. कालचा प्रकार, कालची घटना कुठली, अहमदाबादची. किती कठीण दुर्घटना घडली महाराज. जवळजवळ 247 तिथं प्रवासी होते, त्यातले 240 जण जाग्यावर दगावले गेले. आणि त्या बॉड्या जर तुम्ही पाहिल्या असता तर अंगावर शहारे उठले असते महाराज. कोळसा झालाय, कोळसा. विठाला विठाला विठ्ठला. अहमदाबाद वरून निघालेलं विमान होतं, लंडनला चाललं होतं. आणि रस्त्यामध्ये महाराज 15 मिनिटाचा प्रवास झाला आणि त्या विमानाला अपघात घडला. तो पडला सुद्धा अशा ठिकाणी, मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल होतं मला वाटतंय, त्या हॉस्टेलवर पडलं. आणि त्याच्यातले सुद्धा काही विद्यार्थी दगावले गेले. विचार करा, किती अवघड घटना आहे महाराज, किती अवघड घटना आहे. त्याच्यामध्ये महाराज 3 मुलं आणि एक नवरा बायको. इकडनं डॉक्टर होते ते महाराज, लंडनला शिफ्ट होण्याकरता निघाले होते. जाता जाता शेवटचा त्यांचा फोटो सुद्धा आहे. लहान लहान गोंडस मुलं महाराज, कोणी 3 वर्षाचा असेल, कोणी 5 वर्षाचा, कोणी 8-10 वर्षाचा, अशी 3 मुलं हा परिवार निघालेला. पण त्या परिवारातली 10 माणसं जाग्यावर गेली महाराज. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या गावातून निघत असताना सांगितलं असेल ना, आम्ही आता तिकडे चाललोय, लंडनला सेटल होतो, आता तिकडच राहतो. आनंदाने महाराज आपल्या गावातल्या लोकांना निरोप दिला असेल. पण रस्त्याला 15 मिनिटात गेल्यानंतर महाराज दुःखद घटना आपल्या गावापर्यंत पोहोचली असेल. शेवटची घडी, बुडता न लगे वेळ. आपला सुद्धा शेवट कधी येईल आपल्याला कळत नाही महाराज. क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तुडा मायाशा, वारे सावध थोडा मायाशा. काही न चले मग गळा पडल फासा, काही नचले मग गळा पडल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळ जागा, पुढे हुशार थोर आहे ओळ जागा. हुशार थोर आहे ओळ जागा, पुढे हुशार थोर आहे ओळ जागा. राम राम स्मराने, राम राम किंचित देखील माणसाचा भरोसा राहिला नाही महाराज. जशी पशु पक्षी किडा मुंगी जशी मरतात तशी माणसं मरायला लागली. विचार करा, क्षणाचा देखील भरोसा नाही. आज निघालेला माणूस उद्या आपल्यापर्यंत येईल की नाही सांगतायत. क्या जीवन की पकडी आस, हाथों में लिया घास, ग्रास गेली सत्ता हाती नाही. विठाला आज तुम्ही आम्ही एकत्र येऊन महाराज चर्चा करतो, एकामेकाशी बोलतो, पण उद्या त्यांच्याशी संवाद करायला मिळेल की नाही सांगता येत नाही. ज्याच्या सोबत आज बसलोय उद्या त्याच्या सोबत बसण्याचं भाग्य आम्हाला मिळेल की नाही सांगता येत नाही. आणि उद्याचा आज पाहिलेला सूर्य उद्या दिसेल की नाही सांगता येत नाही. शेवटची घडी, बुडता लगे वेळ, बोलता न लगे वेळ, साधावा तो काळ जवळी आला. आता हातामध्ये जो वेळ आहे ना तोच आपला आहे, लक्षात घ्या.
नंतरचा वेळ आपल्या हातात नाही म्हणून सावध झालो पाहिजे. मग आपण काय केलं पाहिजे? तुकाराम महाराज सांगतात, माझ्या मनाला मी एवढंच सांगितलं, तू देवाचं भजन कर, चिंतन कर, अभंगाचं शेवट. तुका मना चिंती कुलीची देवानो. जय हो. तुका मना चिंती कुलीची देवानो. पुण्याची जाण कार्य सिद्धी. ओम पुण्याची जाण कार्य सिद्धी. तुकाराम महाराज सांगतात बघा, बाळपण आपलं खेळण्या बागडण्यामध्ये गेले, जाऊ द्या. बाळपण गेले नेणता, तारुण्य पण विषय व्यथा. तारुण्यामध्ये विषयामध्ये माणसं दंग झाली, पण किमान ही लक्षणं दिसल्यानंतर तरी माणसाने सावध झालं पाहिजे. एखादा डोक्यातला केस पिकला, माणसाने परमार्थाकडे आलं पाहिजे, देवाकडे वळलं पाहिजे, त्याची भक्ती त्याची साधना केली पाहिजे. नश्वर आहे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून जो शाश्वत परमात्मा आहे त्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि तुकोबाऱ्या मनाला सावधान करून एवढंच सांगतात, हे मना तू सावध होऊन परमात्म्याचं चिंतन कर. तुका मने चिंती कोळीची दैवता, वारावा भोवता शब्द मिथ्या. सगळं काही मिथ्या आहे, तू एक सत्य आहे आणि त्या सत ठिकाणी माझं चिंतन राहू दे, माझं भजन होऊ दे. एवढी प्रार्थना तुकोबाऱ्या मनाला करतात. अभंगाचा थोडक्यात भाव शब्दशः धावता भाव आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. एक वेळ सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन, हाताने टाळी, मुखाने देवाचं भजन करा. टाळी टाळी. हा
जय हरी जय जय हरी जय हरी 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 जय हरी जय हरी जय जय हरे हरी जय ढोपार कुमाई हरी जय जय ढोपार कुमाई जय जय ढोपार कुमाई कुंडली कांदा हरी विठ्ठल श्री ज्ञान देव नाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज ढोपार कुमाई ढोपार कुमाई ढोपार कुमार जरा कर्णमुली सांगू आली गोष्टी मृत्यूची या भेटी जवळ आली आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी तुकाराम महाराजांच्या या अभंगावर या 4 चरणावर थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ज्या निमित्तानं सेवा आहे त्यांच्याबद्दल थोडंसं चिंतन करणं महत्वाचं आहे या घरातून निघून गेलेले कैलासवासी हरिभक्त परायण कांता मोहन म्हात्रे यांचं निधन होऊन आज 13 दिवस पूर्ण होत आहेत आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे सुपूर्त केली आईंच्या पश्चात त्यांचा मुलगा श्री किरण म्हात्रे आणि समस्त म्हात्रे परिवार या परिवारातून निघून गेलेल्या ज्या मातोश्री आहे त्यांच्या चरणी सेवा समर्पण करण्याकरता आपण उपस्थित आहोत आपल्या जीवनातून निघून गेलेली माय या परिवाराकरता किती महत्वाचे आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही सज्जनो आई ती आई असते आईसारखं प्रेम या जगामध्ये या दुनियेमध्ये कोणी करू शकत नाही थोडा आवाज कमी या स्वार्थी जगामध्ये निस्वार्थ प्रेम फक्त एकच आहे आणि ते आईचं प्रेम आहे जग संपूर्ण स्वार्थी लक्षात घ्या सगळेजण प्रत्येकाचा प्रत्येक स्वार्थ पाहत असतो पण संपूर्ण स्वार्थी जग जरी असलं तरी त्या महाराज त्या जगामध्ये एक निस्वार्थ प्रेम लपलेलं आहे आणि ते निस्वार्थ प्रेम जर कोणाचं असेल तर आई वडिलांचं आहे आणि आज खऱ्या अर्थाने महाराज या परिवारातून हे निस्वार्थ प्रेम एक स्वच्छ प्रेम आपण जिच्या अंगा खांद्यावर वाढलो गेलो लहानाचं मोठं झालो जिच्या कुशीत गेल्यानंतर महाराज एक ऊब आम्हाला प्राप्त व्हायची जिने आपल्या डोक्यावर हात ठेवला की आशीर्वाद मिळायचा अशी माता अशी आई या परिवाराचा निरोप घेऊन जात आहे आज या परिवाराकडे सगळं काय सज्जनो सगळं काय सुख सुविधा सगळं उपलब्ध आहे चांगलं जीवन जगतायत सगळं जरी त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त असेल तरी महाराज एक गोष्टीची उणीव इथून पुढे त्यांना सातत्यानं जाणवणार आहे आणि ती उणीव म्हणजे मातेची उणीव सज्जनो बाकीच्या सगळ्या गोष्टी काही असल्या नसल्या तरी चालतील पण जीवनामध्ये आई महत्वाची जीवन जगत असताना एखादी गाडी नसेल तरी सुद्धा काम चालू शकतो महाराज राहायला व्यवस्थित घर नसलं तरी सुद्धा महाराज व्यवस्थित जीवन जगू शकतो पण जीवनामध्ये प्रेम करणारी जर आई नसेल तर त्याचं जीवन विखुरलं जातं म्हणून जीवनामध्ये आई अत्यंत महत्वाची आई काय करू शकते स्वतःच्या प्राणाची बाजी लावून महाराजजी मुलांचं संगोपन परिवाराचं संगोपन करते स्त्री एकच आहे पण किती जबाबदाऱ्या महाराज त्या ठिकाणी ती पूर्णत्वाकडे नेते एकच स्त्री असते पण कधी पती जर पुढे आला तर पत्नीच्या रूपाने उभी राहते मुलगा आला तर आईच्या रूपाने पुढे राहते सासूबाई पुढे आली तर सुनबाईच्या रूपाने पुढे राहते एवढं प्रेम महाराज या परिवारावर करणारी माऊली म्हणजेच आपली आई आहे सज्जनो
आई सर्वश्रेष्ठ. या जगामध्ये बाकीच्या गोष्टी तुम्हाला मिळतील, पण जीवनातून आई गेली तर परत मिळू शकत नाही सज्जनो. आई ही श्रेष्ठ आहे. केवढी श्रेष्ठ आहे? एक उदाहरण सांगत असताना महाराज एक उदाहरण असं सांगितलं जातं. एका मुलाचं लग्न आईने केलं, लहानाचा मोठा केला, त्याला चांगला शिकवला, चांगली नोकरी सुद्धा त्याला लागली. आणि नोकरी लागल्यानंतर ती चांगली नोकरी करत असताना, सुंदर अशी नोकरी असल्यामुळे त्याला लगेच एखादं स्थळ प्राप्त झालं आणि त्याचं लग्न झालं. 4-6 महिने चांगला संसार चालला महाराज. पण 4-6 महिन्यानंतर कान भरवले गेले आणि संसारामध्ये भांडणं व्हायला सुरुवात झाली. मुलाने समजावलं, अगं असं वागू नको, जिने लहानाचं मोठं केले. माझे वडील गेले तेव्हा मला कळत सुद्धा नव्हतं मी केवढा होतो, पण तेव्हापासून माझ्या माऊलीने, माझ्या आईने दुसऱ्याची दोन्ही भांडी करून मला लहानाचं मोठं केलं. या बोधापर्यंत ज्या माऊलीने पोहोचवला तिचे अनंत उपकार आहेत आणि त्या उपकाराला मी विसरू शकत नाही. अगणित उपकार ज्या माऊलीने केलेले आहेत त्या माऊलीला मी कधीही विसरू शकत नाही. पण बायकोने महाराज टुमणं लावलं. एकतर ती राहील, एकतर प्रत्येक स्त्रीने समजून घेतलं पाहिजे महाराज, घर तोडण्यामध्ये जास्त सहभाग आपला नसावा. लक्षात घ्या. तो कसा जोडता येईल, कसा वाढवता येईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याच्या बायकोने सांगितलं, हो बघा, जमत असेल तर राहा, नसेल तर मग मला एकतर आई एकतर बायको, पर्याय. जीवनामध्ये महाराज ज्या माऊलीने आम्हाला एवढं लहानाचं मोठं केलं त्याच्यापासून कसं दूर जाऊ शकतो? एक वाक्य सांगितलं जातं, मुलाला लहानाचं मोठं करत असताना, या बोधापर्यंत पोहोचवत असताना किंवा त्याला जंटल बनवत असताना आईला 25 वर्ष लागली महाराज. त्याला जंटल बनवायला आईला 25 वर्ष लागली. पण त्या जंटल मुलाला मेंटल बनवायला बायको 2 मिनिटात महाराज करत असते. काय जीवन आहे, लक्षात घ्या. पर्याय ठेवला पुढे, पर्याय. एक तर आई राहील घरात, एक तर मी राहणार आहे. मुलाने सांगितलं, अगं तू जास्त बोलू नको वाटलेस, पण आपलं कर्तव्य आपण पूर्ण केलं पाहिजे ना. नाही म्हणे, आपल्या गावाकडच्या घरी कोण नाही, रिकामं घर आहे, पाठवा तिकडं, चांगलं घर आहे ते. शेवटी विचार केला, रोज रोज भांडणं करण्यापेक्षा आईला तिकडं ठेवू. गावी घेऊन गेला, गावी आईला ठेवली गेली. आणि आईला गावी ठेवल्यानंतर इकडं यांचा आनंदाने संसार चालू होता. पण 2 वर्षानंतर महाराज त्या ठिकाणी मुलाच्या जीवनात एक गोष्ट अशी घडली, त्याच्या 2ही किडन्या फेल झाल्या महाराज. मरणासन अवस्था झाली. दवाखान्यामध्ये गेला, सगळं काही झालं. डॉक्टरने सांगितलं जगणार नाही, पण एखादी किडनी जर कोणी दिली तर तो जगू शकतो. हे सांगितल्यानंतर गावाकडच्या आईला कळालं की आपला मुलगा आजारी आहे आणि त्याच्या 2ही किडन्या गेल्या. डॉक्टरने असं असं सांगितलेलं आहे. आणि हे सगळं जीवन जगत असताना महाराज ती बायको एकच नवऱ्याला सांगायची, तुमचं आईवर खूप जीव होतं ना, प्रेम होतं ना. अहो, तुमचे मामा येऊन गेले, तुमची आत्या येऊन गेली, तुमचे भाऊ येऊन गेले, तुमचे सगळे येऊन गेले, आई कुठे आली सांगा? आईवर प्रेम आहे म्हणता आणि आई तुम्हाला बघायला सुद्धा आली नाही. पण महाराज त्या ठिकाणी आईने काय केलं, मुलाकरता स्वतःची किडनी डॉक्टरला सांगितलं, याच्यातली 2पैकी चांगली कुठली तेवढी सांगा आणि त्याला देऊन टाका. मुलाला कळू दिलं नाही महाराज, पण दवाखान्यात जाऊन डॉक्टरला सांगितलं, याच्यातली चांगली असेल ती माझ्या मुलाकरता. मी जगलोय, खूप आयुष्य मी पाहिलंय, पण माझ्या मुलाकरता मी किडनी द्यायला तयार. डॉक्टरने चेक केलं तर एकच किडनी चांगली होती, एक खराब होती, एक काम करत नव्हती. म्हणे, आई जर यातली एक चांगली काढली तर तुम्ही मरणार, तुमचं आयुष्य संपलं. आईने हात जोडलेले सांगितलं, डॉक्टर साहेब, माझ्या 2पैकी एक किडनी चांगली, एक खराब झाली ना, खराब माझ्याकडे राहू दे, चांगली किडनी काढा, माझ्या मुलाला द्या, मी गेली तरी चालेल. आणि लगेच महाराज त्या डॉक्टरनी त्यांना फोन केला की एक किडनीची व्यवस्था झाली, तुम्ही या. बायकोनी आपल्या नवऱ्याला घेऊन दवाखान्यात गेले. दवाखान्यात गेल्यानंतर ती किडनी त्यांना प्राप्त करून दिले आणि किडनी बसवल्यानंतर मुलगा चांगला ठणठणीत झाला, शहराकडे गेला, आनंदाने संसार करायला लागला, आनंदाने संसार झाला. आणि असा संसार करता 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 एक दुःखद घटना मुलाच्या कानावर पडली की तुमची आई गेली. बायकोनी सांगितलं, कशा करता जाता त्यांना? अहो, तुम्ही एवढे आजारी असताना सुद्धा तुम्हाला ती पाहायला तुमची आई जर आली नसेल तर आता तिच्या अंत्ययात्रेला कशा करता जाता? पण लोकांनी समजवल्यानंतर मुलाला राहवलं नाही, मुलगा गेला, अंत्ययात्रेकरता गेला. अंत्ययात्रा सुद्धा सगळं काही झालं आणि मुलगा घरी जायला निघाला, म्हणजे आपल्या शहराकडं.
शहराकडे जात असताना गावच्या लोकांनी भाईबंधांनी सांगितलं थोडा राहा, 10 दिवस राहा, दशक्रिया हो दे, 11 हो दे, 12वा 13वा संपन्न कर मग जा. नाही म्हणे कशा करता राहायचं. ज्या आईने माझ्याकडे पुन्हा फिरून सुद्धा पाहिलं नसेल त्या आईच्या 13व्यापर्यंत माझं कर्तव्य होतं म्हणून मी इथं अग्नी देण्याकरता आलो. आता मला राहायचं नाही. शेजारच्या काकूने विचारलं पिंट्या कशा करता तुला राहायचं नाही. का एवढा तिरस्कार. म्हणे का तिरस्कार. एवढा आजारी असताना सुद्धा माझी आई मला भेटण्याकरता आली नाही, मला बघण्याकरता आली नाही. सगळी पाहुणी रावळी मला बघून गेली पण माझी स्वतःची आई मला एक मिनिटं सुद्धा मला भेटण्याकरता आली नाही. म्हणून मला तिचा राग आलाय. मी आता 13पर्यंत थांबू शकत नाही. काय रे काय झालं तुला, कशाला एवढा आजारी पडलेला. म्हणे माझ्या किडन्या गेलेल्या. मग त्या माऊलीने सांगितलं राजा अरे मग तू बरा कसा झाला. म्हणे कुठून तरी एक किडनी उपलब्ध झाली आणि त्या किडनीने माझा जीव वाचला. शेजारच्या काकूने सांगितलं राजा ज्या माऊलीचा आतापर्यंत तिरस्कार करतोस ना, त्या आईचा तिरस्कार करतो ना, अरे तुला न कळत जेव्हा तिला कळालं ना तेव्हा तुला न कळत स्वतःची किडनी देऊन तिथं आली आणि स्वतःची एक किडनी खराब असताना दोन्ही किडन्या फेल झाल्या. आणि आज ती मृत्यूच्या सेवेवर दिसते ना, याला कारण तू आहेस. तुला वाचवण्याकरता स्वतःचा प्राण ज्या माऊलीने समर्पण केला तिचं नाव आई आहे आणि तिचा तिरस्कार करतो. या कथेतून एवढंच आपल्याला घ्यायचंय सज्जनो की आई आपल्याकरता काय करू शकते. आई आपल्याकरता स्वतःच्या प्राणाचा बलिदान सुद्धा देऊ शकते. जीते मातेची 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 चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आई कुठेही जरी असली तरी तिच्या अंतःकरणामध्ये फक्त एकच ध्यास असतो, तो आपल्या मुलाचा. पक्षी आकाशामध्ये महाराज कितीतरी उंच भराऱ्या मारत असतात. ती पक्षिणी आहे ना, उंच भराऱ्या मारत असतात. पण जरी कितीही उंच आकाशामध्ये गेल्यानंतर सुद्धा तिचं लक्ष, तिची दृष्टी आपल्या पिल्लांकरता असते महाराज. मग एखादी पक्षीन जर एवढी पिल्लांवर जर प्रेम करू शकते तर आई आपल्या मुलावर किती प्रेम करू शकते लक्षात घ्या. तुका म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता. आपल्या जीवनातली सगळी चिंता समर्पण करणारी किंवा वाहणारी ती आई आहे. आई सर्वश्रेष्ठ आहे महाराज. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. परमात्म्याला उदरामध्ये साठवण्याची ताकद जिच्यात आहे तिला आई म्हणतात आणि परमात्म्याला प्रेमाने रडवण्याची ताकद सुद्धा जिच्यात आहे तिला आई म्हणतात. एवढं प्रेम महाराज जगाच्या पाठीवर दुसरं कोणी करू शकत नाही. मी सांगून गेलो मघाशी की जग स्वार्थी आणि जगातला प्रत्येक व्यक्ती आपल्याशी स्वार्थ साधत असतो.
बायको प्रेम करत असते, काहीतरी मिळावं म्हणून आपल्यावर प्रेम करते. मुलंही प्रेम करतायत, बरोबर की नाही? घरातून जेव्हा बाहेर आपण काहीतरी 4 पैसे कमवण्याच्या हेतूने बाहेर पडतो, पण घरी आल्यानंतर 8 तास भरून जेव्हा घरी येतो ना, तेव्हा दरवाजात बायको असते, अंगणामध्ये मुलं धावत आलेली असतात. पप्पा काय आणलं आमच्या करता? मुलं विचारतात, पप्पा काय आमच्या करता आणलंय? बायको विचारते किती कमावले? पण जगातली महाराज एकच अशी माऊली आपल्या घरातली, 70 वर्षाची म्हातारी आई असू द्या, आपल्या पाठीवरून हात फिरून एवढीच विचारते, बाळ 8 तास बाहेर राहिला, काही खाल्लं का? जीवनामध्ये एवढीच फक्त विचारणारी एक व्यक्ती, ज्या दिवशी तुमच्या घरातून जाईल ना, तेव्हा तुमचं चांगलं वाईट विचारणारा जगात कोणी नसणार. आम्ही संध्याकाळी उशिरा आलो तरी उशिरापर्यंत आमच्या करता वाट पाहणारी आमची माऊली महाराज. उशीर का झाला म्हणून प्रेमाने विचारणारी आपली आई आहे. विचारते, बाळ रोज 8 वाजता घरी येतो, आज 10 का वाजले? ही विचारणारी फक्त आई असते, लक्षात घ्या. ज्या दिवशी तुमच्या जीवनातून ही व्यक्ती निघून जाईल ना, त्या दिवशी असे शब्द विचारणारे कोणी नसेल महाराज. पण जीवनामध्ये आहे तोपर्यंत आपण त्यांची सेवा केली पाहिजे. माऊली ज्ञानोबारा वर्णन करतायत ना, सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेसे किरशरे लोण कीजे. आणि अशी आई आज या परिवारातून, या घरातून निघून गेलेली आहे, आणि त्यांनाच एक सद्गती मिळण्याकरता आजची ही सेवा आहे. संत महात्मे या ठिकाणी सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. लाभाविण प्रेम करते, तिचं नाव आई आहे. संपूर्ण ओझ आपल्या पोटामध्ये जी साठवते तिचं नाव आहे. सगळं प्रेम समर्पण करणारी आई आहे. आपल्या जीवनामध्ये एवढं प्रेम जगाच्या पाठीवर कोणी करू शकत नाही. एका ठिकाणी एका कवीने सांगत असताना महाराज सांगितलंय, आई माझी माहेचा सागर, नाही का, दिला तिने जीवनाला आधार. महाराज सांगतात, जीवनाला आधार आणि आकार देण्याचं काम जर कोण करत असेल तर आई. त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू ग माते, सर्व संपूर्णी फक्त राहते आई तुझे ग नाते, आई तुझे ग नाते. चुकलं तुझं बाळाई, चुकलं तुझं बाळाई, रडते दाई दाई ग, रडते दाई दाई ग. ये ना माझी आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये माझे आई ग. किती ग माझे हाल झाले सांगू मी कोणाला, आई सांगू मी कुणाला, आई सांगू मी कुणाला. सावली निघून गेली पडलो मी उन्हाला, पडलो मी उन्हाला, आई पडलो मी उन्हाला. वासराला सोडून कुठं, वासराला सोडून कुठं निघून गेली गाय ग, निघून गेली माय ग. ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. 9 मासाचा गोळा तू ग पोटी वाढविला, पोटी वाढविला, पोटी वाढविला. हाताचा पाळणा नेत्राचा दिवा केला, नेत्राचा दिवा केला, नेत्राचा दिवा केला. आई विन माया, आई विन माया साऱ्या जगामध्ये नाही र, विश्वामध्ये नाही र. ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. अनेक वर्ष महाराजा माऊलीच्या हाताखाली आम्ही लहानाचं मोठं झालो. जिच्या अंगा खांद्यावर आम्ही खेळलो गेलो, अमृतासारखा पाहणं आपल्या मुखामध्ये ज्या माऊलीने भरवलं. लहानाचं मोठं करत असताना संपूर्ण आयुष्य आपल्याकरता जिने समर्पण केलं ती आई आहे. आज या 13 दिवसापर्यंत अनेक माणसं या ठिकाणी आपल्या परिवारामध्ये आपल्याला दिसतात महाराज. काही आप्तेष्ट मंडळी असतील,
गावातील मंडळी 13 दिवस आपल्याकडे येत असतात, पण या 13 दिवसामध्ये एक चेहरा मात्र आम्हाला दिसत नाही, आणि तो चेहरा आहे आईचा. आम्ही विनंती करावी की देवा असं काय चुकलं, फक्त एकदा आमच्या करता तिने यावं. एकदाच ये ग आई तुझ्या बाळासाठी, तुझ्या बाळासाठी, तुझ्या बाळासाठी. दर्शन मी गेलो तुझं रूप पाहण्यासाठी, रूप पाहण्यासाठी, तुझं रूप पाहण्यासाठी. हे किरण तो बाळ बाला ये आई ग ये ना पर कोणी आई तो बाळ तुझ्या अंतरात राही ग, उदरात राही गो. ये ना आई ग, हे ना माझे 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 आई ग. सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, माँ देती है दुआ. एक कौन सी चीज है, एक कौन सी चीज है वो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है मगर माँ नहीं मिलती. सगळं काही जीवनामध्ये पुन्हा पुन्हा मिळेल, पण जीवनातून गेलेली आई परत मिळू शकत नाही. आज या घरातून जी माऊली निघून गेली, सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तव्या सेवेसी किर शरीरे लोन कीजे. आज या घरातून निघून गेली जी माऊली आहे, तिच्याकरता ही सत्कर्माची शिदोरी समर्पण करत आहे. या सुपुत्राला, या मुलाला, किरण दादाला मी मनापासून धन्यवाद देईन की आपल्या आईच्या नावाने हे सत्कर्म आपण समर्पण करत आहात. आपल्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आपली आप्तेष्ट मंडळी, ग्रामस्थ मंडळ उपस्थित आहेत. आपल्याला सुद्धा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. या कीर्तनाच्या सेवेकरता ज्यांनी साथसंगत केली, त्यांच्या हरिभक्त परायण प्रेममूर्ती, शहापूर तालुका, भिवंडी तालुका, किंबहुना ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे ते आमचे हरिभक्त परायण जयेश महाराज कराळे. तसेच भिवंडी तालुका असेल, कल्याण तालुका, शहापूर तालुका, ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव आहे ते आमचे हरिभक्त परायण प्रमोद महाराज पाटील आंबिवली या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना मनापासून धन्यवाद. आमचे बाबा आहेत. तसेच हरिभक्त परायण आमचे मडवी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आर्यन महाराज आहेत. तसेच मृदुंगाची सेवा देण्याकरता आमचे हरिभक्त परायण मनीष महाराज तरे वाड्यावरून इथं उपस्थित झाले. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. आमचे सातकरी, एक वाड्याचा, एक शहापूर आणि एक कल्याण, असे 3 तालुके, आणि मी भिवंडी तालुक्यातले, 4 लोक 4 तालुक्यातले. आणि विण्याची सेवा देण्याकरता आमचे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचे परमार्थ श्रद्धेय आमचे बिभीषण महाराज ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद. दादांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं ते नंदकुमार दादा म्हात्रे. आज दूरवरचा प्रवास त्यांचा चालू आहे, जाणार आहे, पण तरीसुद्धा आजच्या कार्यक्रमाकरता या ठिकाणी उपस्थित राहिले. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. तसेच आमचे गुल्या दादा म्हात्रे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पण करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली, तुकाराम विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय, विठ्ठल जय विठ्ठल जय जय. हा बोललेले पुरे वेळी वा पुढे होते. नाही विचारिला अधिकार तुला.
पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की जय. जय श्री राम. जय श्री राम.